नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल. तर खरंच आज आम्ही ना फौजी असले की आम्हाला फिरायला मिळतं, कारण फौजी गेले की आम्ही घरामध्येच असतो 6 महिने 4 महिने जोपर्यंत सुट्टीला येत नाही. तर फौजी असतील आणि आता मुलांच्या स्कूललाही सॅटर्डे संडे सुट्टी, तर 2 दिवसाचा मस्त असा फायदा घेतला आणि आम्ही मस्त गाडीला किक मारले की आम्ही निघालो आता आमच्या सातारापासून जवळ असलेल्या कास पठार बघण्यासाठी. तर आमच्या सातारापासून फक्त पश्चिम दिशेला 22 किलोमीटर अंतरावरतीच कास पठार आहे. तर जगामध्ये प्रसिद्ध असणारं फुलांसाठी अनेक म्हणजे नॅचरल फुलं, म्हणजे तिथं कोणतीही फुलं आपण लावत नाही, काही नाही, तर वेगवेगळ्या जातीचे प्रजातीचे फुलं आपल्याला तिथं बघायला मिळणार आहेत. हे फक्त मी गुगलला यूट्यूबलाच फक्त बघितलं होतं, कारण रियालिटीमध्ये मी खूप दिवस झालं, कारण ज्या वेळेला फुलं असतात त्यावेळेला फौजी सुट्टीला नसतात आणि आणि आत्ता नेमके फौजी सुट्टीला आहेत. पण पुढच्या महिन्यात खूप छान फुलं असतात सप्टेंबरला. आता तर आहे आपला ऑगस्ट सुरू, पण आत्ता पण आहेत वाटतं थोडी फुलं, तर आम्ही ती बघण्यासाठी निघालो आहे. तर चला तुम्ही पण. आम्ही आता पोचलो आहे बघा. आता वरती मी हे पण थोडा व्हिडिओ केला आहे. तर आम्ही तर पोचलो आहे बघा. कास अजून इथून पण पुढं 1-2-3 किलोमीटरवरती असेल. हाच रोड कास पठार, तापोळा आणि वासोटी किल्ला ह्याला जातो, हा सिद्धा रोड. आणि इतकं छान वाटत होतं ना, पूर्ण असं जंगलगत आहे रोड आणि खरंच खूप छान आहे. मस्त वाटत होतं रोडनं, खरं असं नॅचरल व्ह्यू. आणि आज थोडा पाऊस पण थोडा कमी होता, तर आम्ही खरंच म्हटलं आज पाऊस पण कमी आहे आणि मुलांना घेऊन चला नाही का जाऊया बाहेर फिरण्यासाठी. तर चला म्हटले भाऊजी, आम्ही तर कास पठारच नियोजन केलं. तर आम्ही आता येऊन पोचलो आहे कासमध्ये. तर बघा, हे जे खांब वगैरे लावले तिथं सगळीकडं फुलं येतात, पण सध्या आता फक्त व्हाईटवाली फुलं आलेत बघा. ते दूरवरून दिसतात का तुम्हाला थोडं, कारण आपण असं राऊंड मारून पुढं आपण तिथंच जाणार आहोत. तर इथं बघा, इथून असं दूरवरून थोडे दिसत नाही आहे. तर इकडं खरंच खूप छान असं वाटत होतं, नॅचरल व्ह्यू तर इतका सुंदर वाटत होतं ना, बघूनच खरंच खूप छान वाटलं. आणि आता इथं आम्ही बघा, इथं आता बघत आम्ही तसं पुढं चाललो आहे. तर ते एक गाडी पण आहे, त्या गाडीमधून पण आपण जाऊ शकतो, ट्रॅव्हलिंग करू शकतो पूर्ण, कारण खूप किती 4,500 एकरमध्ये हे कास पठार आहे. म्हणजे 4,500 एकरमध्ये ती फुलं येतात, नॅचरल व्ह्यू अशी. तर हे बघा मस्त असे, आणि त्यांनी असं मस्त अशी म्हणजे आपल्याला चालण्यासाठी हो काही अशा मस्त विठांची अशी वाट केली आहे, कारण इथं. आणि बघा इथं म्हणजे आता थोडा पावसाळा आहे, तर सप्टेंबरला थोडा पाऊस पण कमी होतो, तर इथे चांगलं सुकं वगैरे असते. पण आता तर बघा आता ही बघा अशी फुलं थोडी यायला लागले. तर ही मस्त अशी व्हाईटवाली फुलं आले होते बघा, अशी एकदम छान छान असे मस्त. ते पण इतकी सुंदर होती बघण्यासारखी, असे एकदम मस्त. बघा ना किती सुंदर आहेत, बघितलं की किती प्रसन्न वाटते. नंतर हो का बघा, ही साईडून पण अशी मस्त अशी फुलं आलेली आहेत. आणि काय काय अजूनही यायला लागलेत, म्हणजे आता ऑगस्टमध्ये एवढी येत नाही, सप्टेंबर ऑक्टोबरला खूप छान असे येतात. तर खरंच खूप छान. भाऊजींना म्हटलं हाय करा, तर आपण आलोय बघा, तर मस्त छान असा व्हिडिओ घेऊया नाही का. आणि मुलं तर असल्या, पाऊस येत होता खाली असं नाही का, शेवाळ वगैरे झाले तर असे पळत होते. म्हटलं पडचाल वगैरे जरा व्यवस्थित नाही का. तर मस्त असं मी बघितलं थोडं फिरून वगैरे. आणि नंतर ना मग इथं असं बघा, धुके वगैरे पुढं काहीच दिसत नव्हतं, पावसामध्ये तर काहीच दिसत नाही आहे. तरी पण खूप सारी माणसं नाही का अशी बघण्यासाठी फिरण्यासाठी आले होते. आणि आम्ही गेलो, कारण आमची फौजींची सुट्टी खतम होणार ह्या महिन्यामध्ये एंडिंगला, तर नंतर आम्हाला भेटणार नाही यायला पुढच्या महिन्यामध्ये. तर म्हटलं चला आत्ताच आपण बघून येऊया. तर आम्हाला मग थोडी मस्त हे व्हाईटवाली तर फुलं बघायला भेटली. तर मस्त आम्ही असं पुढं राऊंड मारत गेलो. आणि तिथं पुढं दरी आहे, म्हणजे असं एंड होतोय असं थोडासा. मग तिथं असं एक छोटासा एक तलाव पण आहे तिथं, आणि तिथूनच नंतर असं पूर्ण राऊंड फिरायचं. आणि म्हणजे कारण खूप मोठं असं आहे, 4.5 एकर आहे, त्यामुळं आपलं असं चालणं शक्य नाही. तर जवळ थोडंफार फिरायचं त्यांना ठीक आहे, आणि ज्यांना नाही फिरायचं त्यांनी ते मस्त एक ते टॅक्सी आहे त्याच्यामध्ये बसून पूर्ण तेवढं राऊंड आपण फिरू शकतो. तर तीही आपण म्हणजे करू शकतो. आणि आता फिरण्यासारखं तर काय असं नव्हतं, त्यामुळे आम्ही काय गाडी वगैरे केली. बघा हे पिंक कलरचं एक फुल आले. तर असं फिरून नंतर हे सगळं फुलांचं वगैरे आम्ही बघितलं. आणि नंतर ना आपण कासचा तलाव बघायला निघालो आहे बघा आता, कारण तिथून त्या पठारापासून सरळ खाली सीधासा रोड आहे. तर बघायचा असा हा, आणि खरंच खूप असा घाटाचा वगैरे रोड आहे. पावसाळ्यामध्ये गाडी वगैरे नाही का चालवणं म्हणजे खूप रिस्की आहे, आणि व्यवस्थित चालवली तर काही नाही, पुढं नाही का व्यवस्थित बघून हो का हात दिसतोय तो कासचा तलाव आहे. तर आपण आता तिथे जाणार आहोत. तर हा शॉर्टकट पण आहे, पण असं चिखलामध्ये थोडी म्हणजे जाता येणार नाही आहे. तर आम्ही आता सीधा निघालो आहे कासला. तर आता बघा इथून असं मस्त असं बघत नॅचरल व्ह्यू बघत म्हटलं चला आल्यासारखं तलाव पण बघून जाऊया. खूप असा मोठा असा बघा दिसतोय, पण इथून एवढ्या दूरनच इतका सुंदर असा तलावा दिसतोय. आणि कासचं खरं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तिथं त्यांच्या मूळ जाती असून अनेक 37 प्रकारच्या फुलांच्या
म्हणजे जाती बघायला भेटतात. आणि खरं इथं ना अशा प्रकारची घरं पण भेटतात आपल्याला, म्हणजे रेंटनं राहायसाठी, किंवा कोण दूरवरून आला आहे बघण्यासाठी तर त्यांनी इथं राहू शकतात. आणि अशा प्रकारे नाही का इथं राहू शकतात, राहण्यासाठी व्यवस्थित वगैरे सोय वगैरे आहे. तर हे बघा आपण इथं आलो आहे काचा तलाव बघण्यासाठी. तर खरंच खूप असे छान असं काच आहे. आणि कासपठार कशावरून नाव मिळालं माहिती आहे का? काच एक झाड होतं पहिलं, त्याच्यावरून हे कासपठार असं नाव दिलं आहे. तर बघा इथं लिहिलंय पण सावधान, इतका मोठा अथांग पुढं दिसणं झालं, एवढा मोठा असा तलाव आहे, काचा तलाव असं म्हणतात पण खरंच. आणि असं खूप असं धुके वगैरे. आणि नंतर आम्ही थोडं फोटोशूट वगैरे पण मस्त असं केलं. तर हे बघा अशी फुलं वगैरे मागाने इथनं नॅचरल असं व्ह्यू दिसलं, एक फोटो पण काढायचं कसं खूप छान वाटतं ना. तर आम्हाला तर बघा नक्की, मला तर खरंच खूप छान असं आवडलं. तुम्हाला पण माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. बाय.